संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धा आणि मांगल्याचं वातावरण, लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार. जरांगेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका. मनोज जरांगे यांची मागणी बेकायदेशीर. राजकीय पुनर्वसनासाठी जरांगेंचं षडयंत्र. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल. गणेशोत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं. गणेशोत्सवाला गालबोट लागू नये याची काळजी घ्या. जरांगेंच्या आंदोलनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा मोर्चा. मंत्रालय परिसरात पोलीस पथक तैनात. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा बंदोबस्त. मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी. अटी शर्तींसह जरांगेंना पोलिसांकडून परवानगी. आंदोलनात फक्त 5 वाहनं घेऊन जाता येणार. पैठणमध्ये मराठा बांधवांसाठी 50,000 पाण्याच्या बॉटल्सचं वाटप. मनोज जरांगेंच्या मोर्चासाठी निघालेल्या मराठा बांधवांसाठी व्यापारी महासंघाकडून जोरदार तयारी. डोंबिवलीतील मानकोली उड्डाणपूल 4 दिवस वाहतुकीसाठी बंद. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. बारामतीच्या डोरलेवाडीतील मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची माहिती. लवकरच होणार डोरलेवाडीच्या शाळेचं बांधकाम. शाळेची प्रशस्त इमारत बांधण्याचं अजित पवारांचं आश्वासन. गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 4 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 पुरुष 3 महिलांचा समावेश. भामरागडमधील कोपरशीच्या जंगलात चकमक. शस्त्रसाठा जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.